घेतलेला कीर्तनाचा खेळच करणार तुमची कीर्तन होणारच नाही. इकडे घ्यायचंच काही गरज नव्हती आतमध्ये. विडाला विडाला आता चाल तरी वाटत नाही, जरा बारीक लक्ष द्या. आम्हाला तुकाराम धरणाचा आणि आजचा अभंग एक काकड्याच्या मालिकेतला. हे असंच म्हणा तुम्ही काही जमणारच नाही महाराज. तुम्ही तर नागीच लागायचं ना. हॅलो, कृपया विनंती आहे, कोणीही गरबा करू नका. इतर होणार नाही. मुलाला आम्हाला 700 किलोमीटर आजूबाजूला घेण्याला असे मग कोणता तेल वातावरण कीर्तन होतात. आपण ना तुकाराम महाराज साहेब राहू द्या. आणि काही काळ तरी खाली बसले तरी चालतील नंतर कुठे तुम्ही वाजवतीच नाही ना. बघा काय मिळलं सगळे मोबाईल बंद करा समोरचे. खरं म्हणतो हे बरं आहे. आता किशात ठेव. विढाल ना विढाल मजाच नाही. मला माहित आहे 7 मध्ये घेतलं मी तसंच बाहेर निघून गेलो. विढाला विढाला आपण आणि आपण ना सुरत कॅटेगरी 2-3 होत आहे. तुकाराम महाराजांच्या गाठ्या एकूण अभंग 4092 आहे. 4092 भागामध्ये पहिला अभंग आहे समजदारीने दृष्टी विठेवरी साजरी. शेवटचा अभंग आहे मागणे ते एक तुझं प्रती आहे देशील तरी पाय पडका. गाठ्यामध्ये जे 4092 अभंग आहे त्यांना आजचा अभंग काकड्यांच्या मालिकेतला उत्तर आहे. भोपाळीच्या मालिकेतला वरून 2 नंबरचा आहे. अभंगाला सुरुवात केल्यावर पहिला मुद्दा आहे तुकाराम महाराजांचा गाथा हा 5वा वेद आहे. पण तुम्ही आलेले असं म्हणू तुकारामांचा गाथा हा तुकोबारायांच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे. साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुकोबारायांचा गाथा आणि निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी. माहिती नाही माणसं समजते तुम्ही ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का म्हटले नाही. त्याचं उत्तर आहे ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतार विष्णूचा आहे. ज्ञानेश्वरी ज्यांच्या कृपेने झाली तो अवतार सदाशिवाचा आहे. ज्ञानेश्वरी ऐकायला कोण होतं तर साक्षात आदिशक्ती मुक्ताबाई आणि सोपान काका होते. म्हणून वारकरी ध्यानात ठेवा ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे. मग तुम्हाला ज्ञानेश्वरी काय 22 वर्षाच्या बालकाने 9 रसाने भरलेला निर्माण केलेला अमृताचा समुद्र म्हणजे ज्ञानेश्वरी. अमृत पुन्हा ऐका मेलेला जिवंत करते ते अमृत आहे. मुख्याला बोलायला लावते ती सरस्वती आहे आणि लोखंडाचं सोनं करते ते परीस आहे. पण ज्ञानेश्वरी वाचनाला मरूनच देत नाही असा अमृत आहे. ज्ञानेश्वरी वाचनाला मरू देत नाही. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्यातला आहे, भोपाळीच्या मालिकेतला आहे. कीर्तनाला सुरुवात करायची आहे. ऐकणाऱ्यांना 2-3 सूचना आहे. तुमची माझी मला वाटतं पहिलीच गाठ आहे ना. आपलं काम थोडं ना गाठ आहे. नगाट म्हणजे पहिली शेवटची समजायची. कीर्तनाला दरिद्र्यावानी बसायचं नाही. तोंड सोडून द्यायचं नाही. यायचंच नाही.
हा लांब बसायचं, चांगला शपथवर पाहायचा. कीर्तनाला दुसरी सूचना आहे. आपल्या इकडे लक्ष द्या. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच करणार. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे. शंका जर अभंगात असली तर जाग्यावर विचारायची. ओपन चॅलेंज कोणालाही. आपल्याला कोणी प्रश्न विचारायचा, मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण त्या पण मी गेल्यावर बोंबलायचं मला पटलं नाही. तुझ्या बायकोचं पटानं मला काय सांग. आणि तुला पटा म्हणून आहे, आणि तुला पटा म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला कोणी सांगितलं? आणि काय कीर्तन करायचं का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोहोचवणारे कधी आहे. आम्ही काही कीर्तन करायचं. आमचा बाप पांडुरंग आहे, आमची आई रुक्मिणी आहे. आई लेकराला बुद्धी देईल तसं कीर्तन अभंगाला सुरुवात. आता फक्त बोलावं लागेल. कालकरी विटकरी इनेकरी चोपदार इकडे लक्ष द्यायचं, नाही तर मग डायरेक्ट बसून घ्यायचं. बोलून जायचं. पहिला प्रश्न असा आहे, मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही, हा वादाचा प्रश्न आहे. लिहायचा. एखादा माणूस मेला, समजा मी मेलो, मरणारची कधीतरी, नाही सोमवारी तर मंगळवारी, नाही मंगळवारी तर बुधवारी, पण एक दिवस माझा गेम होणार. मान्य म्हणजे मी एक दिवस कधीतरी मी आजारी ना, मी कधीतरी एक दिवस मरणार. मग मी मेलं, मला मोक्ष मिळाला हे मला माहित आहे का? नाही. बरं, ज्यांनी मला आग लावली त्यांना माहिती आहे का? नाही. जे नालायक मला खांद्यावर घेऊन गेले त्यांना माहिती आहे का? नाही. जे भामटे माझ्या इष्टिकीसाठी रडले त्यांना माहिती आहे का? नाही. म्हणजे उत्तर निघायचा, मला मोक्ष मिळाला ही मनानं केलेली कल्पना आहे का तुम्हाला आलेला अनुभव आहे? करेक्ट. मनानं केलेली कल्पना. तुम्ही कशावर अंदाज केला? मी माळकरी आहे म्हणजे मला मोक्ष मिळाला, मी एकादशी धरतोय म्हणजे मला मोक्ष मिळाला, मी दिंडीत जातोय म्हणजे मला मोक्ष मिळाला, मी काशी केली म्हणजे मला मोक्ष मिळाला. या सगळ्या पपेच्या आई पशिका पशीच्या वावरात मारलेल्या गप्पा आहे. याला शेंडाही नाही आणि बुडूकही नाही. आता ऐका, लय बारीक ऐकतात. 8व्या अध्यायामध्ये 24व्या श्लोकात मरायची अटी आहे. ऐका बारीक. 1. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2. मरायला शुक्ल पक्ष असावं. 3. मरायला उत्तरायण असावं. 4. मरताना इंद्रिय टवटवीत असावी. 5. माणसाच्या मरताना शरीराचं तापमान समान असावं. आणि 6. माणसाचा मरताना जठराग्नी प्रतीक असावा. याचा अर्थ माणूस खाता खाता मारावा. याला 8व्या अध्यायामध्ये शब्द आहे आर्चिरा मार्ग. आर्चिरा मार्ग. 8व्या अध्यायामध्ये मारायचे 2 मार्ग आहेत. एक आर्चिरा मार्ग आहे, आणि जो माणूस रात्री मरतो, निघाय का, जो माणूस रात्री मरतो, कृष्ण पक्षात मरतो, फाशी घेऊन मरतो, औषध घेऊन मरतो, अपघाताने मरतो, विजेला चिटकून मरतो, त्या माणसाला चंद्रलोक प्राप्त होतो. चंद्रलोक. आणि पुण्य संपलं की तो परत खाली येतो. याला शब्द आहे धूम्रमार्ग. महाराज वगैरे कोणी कीर्तनकार असले की निघाय का, एक आर्चिरा मार्ग आहे आणि एक धूम्रमार्ग आहे. एक मार्ग आर्चिरा मार्ग आणि एक मार्ग धूम्रमार्ग आहे. पण ज्ञानोबारायचं असं म्हटलंय, जर एखादा साधक भजन करीत मेला तर त्याला दोन्ही मोक्ष नाही, त्याला गरज नाही. त्याला डायरेक्ट ब्रह्म साहित्य 3 प्राप्त होतो. हे काय का 8व्या अध्यायामध्ये इतकं सुंदर वर्णन आहे. म्हणून पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, नामामध्ये भजन करीत ठेवणं याचं नाव मोक्ष. कशावरून? मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी साध्या मुक्ता, ऐसी साध्या मुक्ता.
चला ए ए फायनल झालं. मग आता सोमवारी मार्ग सोमवारी मार्ग एकादशीला मार्ग दिंडी चालून मार्ग काशी करून मार्ग हे तुमचं तुम्ही पहा. माझं एकच आहे मुखी नाम. बोला बोला मुखी नाम अति मोक्ष अति मोक्ष. मग आपण या वाक्यावर फायनल झालो. नामानेच मोक्ष मिळेल आणि नामानेच मुक्ती मिळेल. फायनल मुक्ती नामाने मुक्ती नामाने मोक्ष नामाने. राम म्हणा कृष्ण म्हणा गोविंद म्हणा गोपाल म्हणा देवकी म्हणा वसुदेव म्हणा काही म्हणा पण देवाचं नाव बरोबर मोक्ष देवाचं नाव बरोबर मुक्ती. पुन्हा वळवळ करायची नाही. संपलं. आता दुसरा मुद्दा आहे मोक्ष. मुखी नाम हाती गेलं मुंबईला. मुखी नाम हाती मोक्ष. राम म्हटलं की मोक्ष. कृष्ण कृष्ण म्हणलं की मोक्ष. संपला विषय. म्हणजे आपण ह्या मुद्द्यावर आलोय नामानेच मुक्ती आणि नामानेच मोक्ष. झालं फायनल. झालं फायनल. सरकायचं पुढं नाम बरोबर मोक्ष नाम बरोबर मुक्ती नाम बरोबर स्वर्ग नाम बरोबर नरक राम बरोबर वैकुंठ. झालं. दुसरा मुद्दा. तुझं नाव काय अनिकेत. आता सावधान पटकन बोला. हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? ठेवलेलं नाव आहे. बोलावा. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329 उपद्रिया बालकाशी नाम नाही काय बशी. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100 देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या. याचं नाव अनिकेत आहे. हा शिव आहे का जीव आहे? पटकन बघा. हा सध्या जीव आहे. जीव आहे. आला तेव्हा शिव होता. आला तेव्हा शिव होता. आता तो जीव आहे. उत्तर जीवाचं शिवात रूपांतर जिने केलं तिला माया म्हणतात. निराय आणि माया पडून सांगतो हा सगळा तमाशा मायेचा आहे. कोण कोणाचा बाप नाही कोण कोणाचा भाऊ नाही कोण कोणाची बहीण नाही कोण कोणाची प्रियशी नाही. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. मेंदूत ती अजिबात प्रेम करीत नाही. ती फक्त तुझं एटीएम मोकळ करते. जगातली एकही पोरगी जगातली एकही पोरगी कधी मुलावर प्रेम करीत नाही. इंद्रिकचं वाक्य लिहून ठेवा. या जगातली सगळी माणसं पैशावर प्रेम करतात. माणसावर करत नाही. व्याख्यात लिहून घ्या. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इज लव. अंडरलाईन ते सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. पैसा म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे पैसा. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यासाठी काही करीत काहीच करीत नाही. तुला भिकारी कधी एवढंच करीत काहीच करणार. आणि सोपी गोष्ट आहे का? तिला त्रास काय? एखाद्या पोरानं प्रेयशी तिला काय त्रास आहे? मोबाईल आपलाय हँडशीट आपलाय सिम आपलाय गाडी आपली आहे पेट्रोल आपलंय कपडे आपले हॉटेलचा खर्च आपलाय. 12 ग्लास विसरता 9 कांदे आईस्क्रीमच्या खाली. आणि तिला काय फक्त तोंड बांधून आपल्या गाडीवर हिंडायचं एवढंच. आणि तिला म्हणजे लग्न करतो ती म्हणजे मी एंगेज आहे.
एंगेज म्हणल्यामुळे याचं हृदय तुटलं. जिंदगी माझी बरबाद झाली. माझ्या सोडण्याला आता काही मजा नाही. हिच्याशिवाय मी जगू शकत नाही. इश्क ही मेरी जिंदगी है. फूल है गुलाब का. गुलाब का आणि प्रेम करणारे पोरं घरात ठेवायचे. गुलाबाचं फुल वापरत नाही. त्याला बारीक फुले सूर्यफूल वापरा. गुलाबाचं फुल वापरू नका. परत शब्द ती काय का कोणीच कोणाचं नाही, फक्त माया. येतो तुमचं काय मत? माया विघ्ने भ्रमला करे माता हा सगळा मायेचा तमाशा. कोण कोणता बाप नाही, कोण कोणाची बहीण नाही, कोणाचीच काही नित्रिगत वाक्य लिहून ठेवा. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपलं. लोकांना तुमचं काहीच घेणं नाही. लोक वापरून घेणार, शिरळ सपडं सोडून जाणार. ही दोन्ही पोरं वाजवतात म्हणून यांना किंमत आहे. त्यांचे हात चांगले तर यांना मार्केट आहे. हात गेले संपला विषय. माझं मशीन चांगलंय म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले संपला विषय. लोक म्हणतील हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं. बाय आपले डोळे गेले ते विचार झाला काय. आपल्या गुडघे गेले दिल्ली निघाली. खरं का होत काही घेणार, काही घेणार. बोलत तेच वाक्य आहे का. या जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. हे सांभाळा. पैसा आपण कमवतोय, पैसा आपल्याला कमी. गाडी आपण घेणार आहे, गाडीनं आपल्याला घेतलं नाही. पैशासाठी मरू नका. आणि परत वाक्य ती काय का. पैसा संपला का प्रेयसी संपली. पैसा संपला की सगळे संपले. काही पोरं म्हणतात माझा मित्र माझ्यावर प्रेम करतो. नालायक माणूस. तुझा मित्र फक्त तू पाहिजे म्हणून हिंडतोय, नाही तर संपला विषय. आणि त्यासाठी माया. आता माया सुरू झालेली काय का. या मुलाचं नाव आहे, याला येऊन चिटकली माया. कोण चिटकली? माया. आता फिट बसले तुम्ही. आता करंट लागला तर करंट लागेल, कळ लागलं. आणि खरं सांगा कीर्तन बाहेर नाही गेले पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे तर मजा. आणि मायासाठी तुम्ही 2 तास दिले. मी तुम्हाला असं कीर्तन दिलं पाहिजे का जाताना तुमच्या चेहऱ्यावर समाधान नाही. आता घुसत चाललोय अभंगाकडे. थोडा जड मुद्दा आहे समजायला. कीर्तन थोडं जड आहे पण पेट आहे. या मुलाचं नाव ठेवलेलं नाही, याला चिटकली माया. आणि माया याच्याकडे आली, आणली नाही. आणि आलेली माया म्हणते मला याच्यात नवरा करायचा. याच्यात नवरा आलीच आणि म्हणते मला नवरा करायचा आहे. कोणाला? मायेला. तिला म्हणलं काय माहिती याच्यात नाही नवरे कर. ती म्हणली नवरा करायचा आहे मला, पण माझी पहिली आट आहे माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. आणि दुसरी आट माझा नवरा माझा मुलगा असला पाहिजे आणि माझा नवरा असला पाहिजे. बर चालेल. आणि दुसरी आट आहे मला दिवस नाही गेले पाहिजे, माझा नवरा बरोबर आहे. बर माझा नवरा बरोबर राहिला पाहिजे आणि त्याला पोरं झाली पाहिजे आणि ते मी एकाच वेळेस झाली पाहिजे. ठरलं. मायेनं पहिला मी तयार केला. कोण? आता ती बसली कोण. मग मी नसलं तर कोण वाचेल, मी नसलं तर चाल कोण म्हणेल. मी महाराज आहे
आणि मी हा मायेनं तयार केल्यामुळं मायेचा मुलगा झाला. आणि तिनं त्याच्यातील लग्न केलं, तो तिचा नवरा झाला. पण ती जन्माला माझे वडील, मी झाले तयारची नवरी. मग मायेचा मुलगा गेला मोबाईल घेतलं मी, आणि मायेचा नवरा मी. करेक्ट, मीची आई. बरोबर. मीची आई माया, आणि मीची बायको. अरे मीची आई कोण? माया. करेक्ट. आणि मीची बायको माया. मायेचा मुलगा मी, मीच मायेचा नवरा मी. आणि त्याला गेले दिवस. तो राहिला बरोबर. कोण? मी म्हणजे मी नाही. आता मी राहिला बरोबर, आणि मीला गेले दिवस, आणि मी झाला बाळंती. ऐका, मी बाळंती झाला, पण मीला एक खंडी 12 पोरं झाली. ऐका, त्यामध्ये 6 झाले पोरं आणि 6 झाल्या पोरी. मोजा पटकन. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा आणि कल्पना. 6 झाले पोरं, 6 झाले पोरी. म्हातारी गेली निघून. म्हातारीचं नाव बस फिट बसलं कीर्तन. म्हातारीचं नाव माया. आणि त्याला विचारलं का ग चालली बाई? माझं काम सत जीवाला गुंतून मारणे एवढंच मायेचा धंदा. मला काय करायचं? आता याच्यात किती पोरं आले? बाबा 12. 6 झाले पोरं आणि 6 झाल्या पोरी. आता एकेकाची माहिती एक वाक्यात ऐकायची का पुढे जायचं? ऐकायची. किती पोर आहेत? 12. किती पोर आहेत? 12. बरे 12 पोरांची एक वाक्यात माहिती ऐकायची बरं का? बारीक ऐका. पहिला मुलगा आहे काम. कोण आहे? काम. आता काम ऐका, पोरं पोरी नीट ऐका. काम जर शरीरात तयार झाला, तो डोळ्यावाच्या बाहेर पडतो. पहिलं पाप डोळ्यात तयार होतो. डोळ्यात. आणि डोळा काहीच करू शकत नाही, त्याच्या हातात काही नाहीच ना. मला सांगा, कोणतीही गोष्ट डोळ्याला आवडली, डोळा करीन काय? काय नाही. पापणी खालीवर करीन ना, ते एक बाजू जाकी. डोळा काय करू शकतो? म्हणून किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिऊ शकत. किती नावायचं ध्यानात ठेवा. एवढे दारू पेटाने डोळे झाकावीच लागतात. का? डोळे नालायक गोष्ट पाहत नाही. म्हणून तर दारूच्या दुकानातून बाहेर येताना असं येत असतं बा. ऐका आता. तयार झाला घोटाळ्यावर मोठा तयार झाला. काम. पाप कुठं आलं? डोळ्यात. डोळा म्हणला मी काय करीन? काहीच नाही. मग त्याला गेलं मला का पाठवून? मन म्हणलं काही केलं. मनातल्या मनात मी काय करणार? काही जरी केलं तर मनातल्या मनात. मन म्हणलं, मनानं काय केलं? तो काम इंद्रिया का पाठव. इंद्रिया. आणि बारीक काय करा, माणसाच्या शरीरात काम खवळलं आणि इंद्रियावरचा ताबा जर सुटला तर विद्वान माणसं सुद्धा चुकीची गोष्ट करतात. माणसं म्हणतात ज्ञानेश्वरी पाठे, तिथे ज्ञानेश्वरी दाखवत आलं. ऐका आता. शरीरातला काम खवळला आणि इंद्रियावरचा ताबा सुटला. काम काय करतो नीट ऐका. एक, कामातूर माणूस कधी वयाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी जातीचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी नाथ्याचा विचार करीत नाही. पुरी मोबाईल नाथ्याचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी कुलाचा विचार करीत नाही. आणि कामातूर माणूस कधी वेळेचा विचार करीत नाही. आणि पाया पडू शकतो. काम जर शरीरातला खवळला आणि तो जर कंट्रोल झाला नाही, त्याला त्या तिसऱ्या त्या डोळ्या आहेत. पाणी नाही पण बुडवताय, आगणी नाही पण जाळताय, दोरे नाही पण बांधताय,
आणि शस्त्र नाही पण सापडायचं. जळेवील पुरविती, आगीवील जाळीती, दोरेवील बांधिती, चिखलेवील जाळीती. आता ऐका, शरीरातला काम जर पुरा झाला नाही, पोरणी नाही का हे बरे, शरीरातला काम जर पुरा झाला नाही म्हणजे तृप्त झाला नाही तर क्रोध तयार होतो. चित्रपाट किती अवघड आहे. तयार काय झाला गेलं बाबा काम, तो काय पुरा झाला नाही. म्हणजे काम जर अपुरा राहिला क्रोध तयार होतो. आणि जेल मधले 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकारा नाही म्हणून आहे. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, गोळीबार करायला काय दुपार लागत नाही, किंवा बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही. पण त्याची फळं वाईट आहे हे ध्यानात ठेवा. आणि वाक्य लिहून घ्या, 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. राग आकळा, पागलपणा करू नका. तुझ्या भावाची गाडी तुझ्या वावरातून गेली, तो त्याच्या डोक्यात दगड घातला, तो जागेवर गेला, तू आत गेला, बैल घरी आणाय माणूस नाही राहिला, वावराचं करायचं काय? मारे मारा माऱ्या आणि भांडण करून तुम्ही काय करा? तुमच्या पाया पडतो हिरकुटने का वाईट वाटतं तुम्ही का? हे का वाटत कशासाठी? आणि जर काम अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो. आणि क्रोध जर मिळायला काम अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो. आणि काम जर पुरा झाला तर लोभ तयार. ती गोष्ट मला वारंवार मिळावा. तुमच्या पाया पडतो कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांच्या म्हणजे 32 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून झाल्या. असा माणूस नाही राहिला तर त्यानं मला बघायला लावला. आणि माझ्या आयुष्यात माझ्या 2च गोष्टी आहे. मी फक्त खरं म्हणतो आणि दुसरी गोष्ट मी बोललो ते नेमकं घरात आणि नाही लोकांची बसत. बारीक आहे का? आज कीर्तनात बसलेले 100% लोक, 100 लोकांमध्ये 90 लोक संसारात नापास आहेत. नापास लोकांनी फक्त गाड्या घेतल्या, हे बरे गाड्या घेतल्या, बंगले बांधले, बायका सोन्याला वाकवल्या, पण तुम्ही नालायक पोरांचे बाप झाले. हा सगळ्यात मोठा पराजय आहे. एवढं शिमरून नाही की हलतं, एवढं मिसरून नाही त्याला मिसरून, खसाखस नाही की हलतंय खसा. एवढंच आहे कपडे बांधत, खसाखस नाही की एवढंच. फुल पेले 14 जण मोटरसायकल बसले. 14 कुठं बसला असं गॅरेजवर तंगड्या फाके. त्याकडे दोन्ही बॉल सटाकडे ज्ञान आणि त्याच्या डाव्याला इंद्रिकडचं प्रवचन केलं. काय वांग सांगू का दादा? डाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटाकड्याची ओवी कोणाही आणि सगळी गोष्ट खरी का खोटे सांगा? साडे कीर्तनात बसलेला एकही बाप असा नाही माझ्या पुढे बसलेला तर त्याने पोराला पैसे कमवायला शिकवलंय. तुम्ही पोरांना चांगलं जगायला शिकवलं नाही. तुम्ही नालायक पोरांचे बाप आहे, हा तुमचा पराजय आहे. आणि ज्यांची पोरं नालायक आहे त्यांनी निश्चित ठेवून आहे. जरी गेलं पीठ होते शेतातच. तुम्ही म्हणाल महाराज असं का बोलला, का बोलला? त्याचं उत्तर ऐका. एकाही बापाला पोराला कधी खिचस घरी सांगितलं नाही का तुला 90,000 पगार आहे, 4 रविवार सुट्ट्या आहेत, 2 शनिवार घरीचे, तुला 2 गुजीरवाली मुलं आहेत, गोरी गोमटी तुझी बायको आहे, अरे तुझी मुलं बाळ सुखात ठेव, बापाचा पैसा घरात आणू नको असा सांगणारा बापच नाही. अरे मी रक्ताचं पाणी केलं ना, तुझी मुलं मोठी केली ना, तुझा मुलगा माझ्या अंगावर खेळला ना, मी सगळं कमावलं. मला 100 पोरं आता माझ्याकडून रांगेतून करायचं देणार 14 नाही त्याचे 1 2 3 नाव सगळं विषय आहे का? नालायक तुम्हाला विषय
अरे आंध्रपेनला कुठे घालतोय तू नाही का हसण्यावर येऊ नका ही गोष्ट खरी आहे, खोटी बोला आणि त्याचा परिणाम येऊ नका. मला मी टळटळीने बोलणारा माणूस आहे की माझी केस कमी आहेत अंगाची एवढी गाव पाहिजे माझे इतके ते कीर्तन कोणी केलं नाही महाराष्ट्रात एका जन्मात. आता हे तिसरे सकाळपासून मी 80-82च्या खाली महिना काढत नाही. 80ला तर दगडावर लागता घ्यावं महिना कोणताही नको एवढा हाफ सीझन आहे तरी मी 80चा महिना. हसण्यावरही नेऊ नका. तुम्ही मला महाराज म्हणावं हे माझं स्वप्न नाही आहे. आपली माणसं बदलावं हे माझं स्वप्न. मी शेतकऱ्याचा ते मला काय तुमच्या मतदारसंघात उभं राहायचं नाही पण पाया पडतो तुमच्या या 4 वर्षामध्ये 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू प्यायला लागल्या पुढं जिवंत तलाव. हे मध्यस्थी करणारे दरोडे खोल मी काय जाणार आहे इतके वाईट माराल तुम्ही मग कळेल त्या गरीबाच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. आपण संसारात नापास झालेले माणसं आहे. महिला सरपंच झाल्या महिला आमदार झाल्या महिला मंत्री झाल्या पण महिला मंडळ मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या की एकही कीर्तनात असलेली आई कधी पोरीला म्हटली नाही तर तू शाळेतून लवकर ये ना तुझा बाप तुला हाणेल अशी म्हणणारी आई कोणी बोट होता. कर बोट तुझा सत्कार करतो मी कर बोलतो. कोणती आई पोरीला कधी म्हणली नाही तिच्या मोबाईल मध्ये बॅलन्स करून आलाय. तुझी आई कधी म्हणली नाही पोरीला तर तू वाईट का वागते. त्याचा परिणाम पहिला म्हटलं आम्ही झालोय लोकांचे दुश्मन. आम्ही बोलतोय खरं खरं म्हणून आम्हाला